नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. परभणीमध्ये एक घटना घडते. त्या घटनेमध्ये संविधानाची विटंबना होते. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथं जे काही काचेमध्ये संविधानाची प्रतिकृती ठेवली होती, एक मनोरुग्ण येतो काय, त्याला तोडतो काय, ते झाल्यानंतर, ती घटना झाल्यानंतर सगळे दलित बांधव रस्त्यावर उतरतात काय आणि सगळी हिंसा होते काय, या सगळ्या गोष्टी जरा संशयाकडे घेऊन जातात. आणि संशय कसा काय येतो ते मी तुम्हाला जरा व्यवस्थित सांगतो. ही सगळी घटना झाल्यानंतर याच घटनेचे मोठे पडसाद उमटू लागले. पोलिसांनी जेव्हा कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलं, म्हणजे जे काही चूक आहे ते चूक आहे, तोडफोड केली, म्हणजे भावना समजू शकतो, निश्चित भावना आहेत, प्रत्येकाच्या आहेत. संविधानाची विटंबना करणं मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्याची राग व्यक्त होणं याचा अर्थ एखाद्या दुसऱ्यांचं नुकसान करणं असं होत नाही आहे. निश्चित त्या भावना असतात, पण या सगळ्या गोष्टी करत असताना जे काही कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्याच्यामधून ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, जे काही कोण कोण अटक झाले, त्यांच्यामधलंच एक नाव आपले सोमनाथ सूर्यवंशी, ज्यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला आणि तिथे मृत्यू झाल्यानंतर राजकारण पुन्हा चिघळू लागलं. याच सगळ्या दरम्यान संसदेमध्ये अमित शहांच्या भाषणामध्ये जे काही आंबेडकर फॅशन, म्हणजे ते भाषण तर त्यांनी जे काही दिले ते काँग्रेसला एक्सपोज करण्यासाठी आहे. पण या काँग्रेसी लोकांनी ते बरोबर फक्त तेवढंच घेतलं आणि तेवढ्याच सगळ्या खोट्या गोष्टी बाहेर टाकल्या आणि त्याच्यातून जे काही उभं केलं की भारतीय जनता पार्टी म्हणजे दलित विरोधीच, हे काँग्रेसवाले सांगतायत. ज्या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना स्वतः निवडणुकीमध्ये हरवलं, ज्या काँग्रेसवाल्यांनी या 2012मध्ये ते काही NCERTचं काय अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये हे कार्टून ज्यांनी टाकलं, म्हणजे जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांना मारतायत, म्हणजे जे बाबासाहेब स्वतः सांगायचे की हे काँग्रेसवाले हे अल्पसंख्याकांचा छळ करतात, भारतीय जनता पार्टीचं तर सरकार आता आले 2014मध्ये. 60 वर्ष तर हेच होते ना सगळे. मग 60 वर्षामध्ये जो काय ब्राह्मणवाद यांनी फोपावला, जो काही वरच्या लोकांना खालच्यांवरती अन्याय अत्याचार करायला भाग पाडलं किंवा अशी विचारसरणी निर्माण केली आणि कुठेतरी खालच्यांच्या बाजूने देखील उभे राहून सांगितलं की बघा हे कसे तुमच्यावर अन्याय अत्याचार करतात, बघा जरा. ही जी काही दरी समाजातली 60 वर्षामध्ये यांनी फोपावली आणि जे काही राजकारण केले बाबासाहेबांना माहिती होतं. त्यांना माहिती होतं की मी जी लोकशाही लिहितोय किंवा आम्ही जी सर्वांनी लोकशाही लिहिले, जे सगळे कोण होते काय, फक्त बाबासाहेब एकटे नव्हते लोकशाही लिहायला, अनेक जण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अजून भरपूर सगळी मांदी याळी होती. त्यांनी यावेळेला एक गोष्ट सांगितली की हे काँग्रेस ही लोकशाही ठेवेल की नाही सांगू शकत नाही. पुढे देखील तसंच घडत गेलं. मोठ्या घटना बदलण्यात आल्या. अल्पसंख्याकांमध्ये खास करून मुस्लिमांसाठीच हे काँग्रेस सगळ्या गोष्टी करू लागलं. दलितांना जे काही आरक्षण होतं ते आरक्षण मिटवण्याचं काम किंवा त्याच्या वल्गना या सगळ्या लोकांनी केल्या. या सगळ्या म्हणजे जे राहुल गांधी इथं भारतात एक बोलतात, तेच राहुल गांधी बाहेर जाऊन सांगतात की आम्हाला इथं आरक्षण काय ठेवायचं नाही आमच्या देशामध्ये. हे यांचे दोन चेहरे. या सगळ्या गोष्टी करणारे हे काँग्रेस. अमित शहांचे तेवढंच फुटेज काढले, म्हणजे त्या शहांना काय बोलायचं होतं की बाबा हे नुसते आंबेडकर करून संविधान हातात नाचून फक्त संविधानाची विटंबना करतायत, पण यांनी यांच्या काळामध्ये काय नक्की केलंय बाबासाहेबांविषयी ते त्या अमित शहांना सांगायचं होतं. पण त्याचं झालं उलटच. आणि खाली काय आम्ही बसलेले सगळे येडे, म्हणजे वरनं सांगितलं की हां आंबेडकर नाही एवढंच. अरे पण साधं त्यातलं तथ्य तर बघ, ते सत्य काय असत्य काय ते संपूर्ण भाषण तर बाबा नक्की काय सांगायचं आहे त्यांना. आम्ही फक्त जे सोशल मीडियावरती येत आहे तेच आम्हाला खरं वाटू लागतंय. या सगळ्या गोष्टी यांनी तापवल्या, सगळे मैदानात उतरू लागले. मग आता अनेक निवडणुका आहेत, ती दिल्लीची निवडणूक असेल, महाराष्ट्रातल्या मोठ्या निवडणुका आहेत, अनेक अजून मोठ्या निवडणुका आहेत. त्याच्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात हा दलित समाज आहे त्याला उभं केलं. त्या दलित समाजाची माथी भडकवण्याचं काम केलं. आणि बरोबर याच सोमनाथ सूर्यवंशींचा झालेला मृत्यू हा राहुल गांधींना बरोबर समजला की बाबा इथं दलित बांधव मेलाय. म्हणजे ते बघा ना, ते राहुल गांधींचं कुठे मंदिरात वगैरे त्याचं असेल की भगवं टी शर्ट घालणार, दलितांचे इथं आले की बरोबर निळं टी शर्ट काढणार, कुठे न्याय जोडो यात्रात की ते पांढरं टी शर्ट, म्हणजे ते त्यांचा सरडा कसा रंग बदलत असतो तसे ते बदलत असतात. त्या कोण प्रियंका गांधी, त्यांनी तर त्या फिलिस्तीनचे बॅग घेऊन आले. जेव्हा ट्रोल करण्यात आलं की बांगलादेशवर का की लगेच दुसऱ्या दिवशी बांगलादेशची बॅग घेऊन आले. ते असलं खोटं या सगळ्या गोष्टी दाखवायचं काम हे जे काँग्रेसवाले करतायत. ते जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींकडे आले त्यांना काही घेणे देणं नाही आहे कोण सोमनाथ सूर्यवंशी कशामुळं काय झालं ते, त्यांना काही घेणे देणं नाही. बस फक्त राजकारण करायचं, राजकारणासाठी आले. पण तेच आल्यानंतर तिथे त्यांना हे माहीत नव्हतं की बाजूच्याच बीडमध्ये जी काही निर्गुण हत्या आमच्या देशमुखांची झाली ही त्यांना समजली नाही आहे. का नाही समजली तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजायला आला होतात. तुम्ही आलात त्याच्याबद्दल वाद नाही आहे, तुम्ही जे काही राजकारण करताय त्याच्याबद्दल वाद नाही, आलात चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जर आलात तर मग एक समकालीन घटना महाराष्ट्रामध्ये दुसरी घडली, जी बीडमध्ये घडले
तिच्याकडे पाहण्याचे तुमची हे नाहीये, ताकद नाहीये, तुम्हाला माहिती देखील नाहीये. म्हणजे तुम्ही आलात फक्त एक वातावरण निर्माण करायसाठी की आम्हाला असं दाखवून द्यायला की आम्ही दलितांच्या सोबत आहेत. या सगळ्या गोष्टी दाखवायला फक्त तुम्ही आलात. म्हणजे ते केजरीवाल जे तिकडे तुटून पडलेत ना, त्यांचं एक हे फुटेज बघा. तो हम लोग बैठे थे, कोई कह रहा था जिसने संविधान लिखा होगा उसने भी दारू पी के ही संविधान लिखा होगा. हेच केजरीवाल आज सांगतायत की आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो. हे सगळे दुतोंडी लोक, हे सगळे दुतोंडी लोक, यांना काही पडलेलं नाही बाबासाहेबांच्या याच्यामध्ये. पण त्याच भारतीय जनता पार्टीने जेव्हा सरकार या 10-15 वर्षाचं बाबासाहेबांच्या आणि बौद्ध धर्माच्या अनेक तिथल्या मोठ्या मोठ्या आपल्या देशातल्या ठिकाणांचं नूतनीकरण केलं, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट जात आहेत. तिथल्या सगळ्या वास्तू ज्या काही मोडकळीस आणि पडघडीच आल्या होत्या या भारतीय जनता पार्टीने उभ्या केल्यात. यांनी खरा सन्मान दिला. यांनी सांगितलं की नक्की संविधान काय. हे संविधानाची पूजा करतायत. या काँग्रेसला आयुष्यात कधी बघितलं नाही संविधानाची पूजा करताना. हे तर मानतच नाहीत मुळात म्हणजे. आणि हे मुस्लिम तर बघा काय बोलतात. हे तर म्हणतात आम्हाला संविधान म्हणून आमचा देश चालत नाही, आम्हाला ते मान्यच नाहीये, आम्ही आमच्या कायद्यांवरती चालणार मुसलमानाच्या. मुस्लिम के लिए देश पहले है या रिलीजन पहले है? एक तरफ नेशन है जो कि क्रिएटर है और दूसरी तरफ क्रिएटर ऑफ द नेशन है. तो आप खुद ही बताएं कि क्रिएटर बड़ी है या क्रिएटर बड़ा है. जाहिर है कि क्रिएटर बड़ा है, लिहाजा एक मुसलमान के लिए अल्लाह ही सबसे पहले है. मग आमचा दलित समाज कुणाच्या खांद्यावर नक्की हात ठेवून पुढे चाललाय आंधळा होत ते त्याला जरा समजलं पाहिजे. नक्की काय करताय तुम्ही. हे भडकवतील, हे येतील, तुमच्याकडनं मतं घेतील आणि तुम्हाला सोडून देतील. अरे पण तुम्ही दीर्घकाळ ज्यांच्या सोबत राहणार आहेत, ज्या हिंदू समाजासोबत, यांनी या हिंदुत्वामधल्या काही लोकांना यांनी निवडलं तुमच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी. ह्याच अवलादी काही जे कोणी होते ना, हे सावकार बेवकार या गावाखेड्यांमधले ज्यांनी अन्याय अत्याचार केले, हे भडवे यांनी त्यांच्या देखील समाजातल्या लोकांवरती अन्याय अत्याचार केलेत. काय फक्त दलितांवरतीच नाही केलेत. ही मनोवृत्तीच घाणेरडी होती त्यावेळची. मनोवृत्तीच घाणेरडी होती. कुणाला मंदिरात जाऊ द्यायचं नाही, कुणाला घराच्या उंबरट्याच्या आत येऊ द्यायचं नाही. ही मनोवृत्ती ठेचणं अत्यंत महत्त्वाचं होतं. पण या मधल्या काळामध्ये या काँग्रेस यांनी फोपावून दिलं. यांनी जाणून बुजून या सगळ्या गोष्टी लावू दिल्या. का तर उद्या समाजात तेढ निर्माण होईल. कुठे ना कुठेतरी त्याचा राजकीय फायदा होईल. पुढचा विचार यांचा पुढचा विचार. हे शरद पवार आता संतोष देशमुखांच्या सगळ्या याच्यावरती आले, तिथे येऊन भाषण करतात, काय करतात. या अमित शहाना सांगतात तडीपार केलं होतं आणि काय केलं होतं. मग तुमची जी काँग्रेसची लोकं आहेत, ती जेव्हा संसदेवरती अफजल गुरु जेव्हा हल्ला करतो त्याच्या साल्या दया याचिका तुम्ही देता. तुम्ही कुठलं देशप्रेम दाखवताय. हे शरद पवार अगदी बरोबर राजकारण करतात, बरोबर हेरतात. त्यांना काय करायचं काय नाही करायचं. या राज्यातलं कसं बघा, मनोज जरांगेंची ताकद झाली. त्या EVMच्या विरोधात त्यांनी त्या बाबा आढावांना उभं केलं. बाबा आढावांची देखील ताकद गेली. आता संतोष देशमुखांच्या याच्यावरती कसं राजकारण करता येईल, सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यावरती कसं राजकारण करता येईल, ह्याचा सगळा हे सरासर हे सगळे विचार करतायत. जो काही संतोष देशमुखांचा मृत्यू झाला आहे, ज्या काही गोष्टी झाल्यात, त्यांचे मारेकरी कोण असतील त्यांना तो कराड असो नाही तर फराड असो, त्यांना शोधून ठोकलंच पाहिजे साल्यानं तिथल्या तिथं गोळ्या खालून. जे काही सोमनाथ सूर्यवंशींसोबत जे काही जेलमध्ये झालं, काय सगळ्या गोष्टी समोर आल्या, त्या का आल्या, कशासाठी आल्या, त्याच्यावर देखील सत्य बाहेर आलं पाहिजे. पण तुमचा मृत्यू आणि तुमचा समाज फक्त राजकारणासाठी पिळून काढणाऱ्या सगळ्या अवलादी या फक्त तुम्हाला मातीत घालणारे तेवढं लक्षात ठेवा. कुठल्या दलित नेत्याला काही पडलेलं नाही दलितांचं. कुठल्या हिंदू नेत्याला हिंदूंचं काही पडलेलं नाही आहे. कुठल्याही नेत्याला कोणत्याही धर्माचं, मुस्लिमांचं असेल तर त्याला काही त्यांचं घेणं देणं नाही. हे फक्त आपल्याला राजकारणासाठी हलवतात. तुमची खालच्यांची डोकी फक्त ब्रेन वॉश केला जातो. तुम्ही मराठी ज्याला बसा झटत. त्या दलितांचं तर हिंदू द्वेष बघा ना तुम्ही. हिंदूंच्या विरोधात म्हणजे हे सगळे 1500-1600 वर्षापूर्वी हिंदूच हे इथून गेले काय. हिंदूंच्या विरोधात यांना बघा, मुस्लिम हिंदू विरोधी, दलित हिंदू विरोधी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक ख्रिश्चन तर काय ते त्यांचं सोडून द्या, ते काय आले काय नाही गेले काय. ही सगळी लोक हिंदूंच्या विरोधात उभी केलेत. कुठनाली ही विचारसरणी. या भारतीय जनता पार्टी आज आली म्हणून हे हिंदूंचा आवाज उठला की तुमची सगळी वळवळ चालू झाली का. पण इतकी वर्ष ज्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाले, इतकी वर्ष या काँग्रेसच्या काळामध्ये नको तिथे किती हत्याकांड काय घडलं. त्या काश्मीरमध्ये पंडितांना काय मारलं, कोणता हिंदू जिवंत ठेवला नाही. तेव्हा तुमचे डोळे बंद होते. आज तुम्ही वळवळ करायला लागताय. एखादी मनोवृत्ती घाणेरडी असेल याचा अर्थ संपूर्ण समाज घाणेरडा असं नाही होत. असं कदापि होत नाही. आणि ही जी पोरं काय मी बघतो या सोशल मीडियावरती, हे दलित आमच्या समाजातली ही काही पोरं नको त्या वाह्यात मार्गाला चाललीत. वाह्यात. अरे तुम्ही आधी वाचा आंबेडकर काय होते आपले, त्यांनी काय सांगून ठेवलंय. अरे हेच आंबेडकर होते जे म्हणत होते 370 हटवलं पाहिजे तर आपला देश जिवंत राहील. हेच बाबासाहेब आमचे सांगत होते की या देशातले मुसलमान या देशाचे कधी होऊ शकत नाहीत, त्यांना पाकिस्तानला पाठवलं पाहिजे. अरे तुम्ही काय वाचताय की फक्त आपलं रेला बनवताय आणि सुटताय फक्त आम्ही आंबेडकरवादी. बाबासाहेबांचं योगदान बघा. यांना वाटते बाबासाहेबांनी धर्म बदलला, याचा अर्थ बाबासाहेबांना हिंदू द्वेष आहे.
अरे हिंदू द्वेष आहे म्हणून त्यांनी धर्म नाही बदलला, त्यांनी समाजामध्ये दाखवून दिलं की ज्या काही खालच्या घटकावरती काही विशिष्ट लोक अन्याय अत्याचार करतात त्याच्या विरोधात मी उभा आहे, हे त्यांचं सांगण्याचं काम होतं. धर्म परिवर्तन म्हणजे काय हा घाणेरडाच धर्म आहे असं नाही आहे. मग त्या जर घाणेरडा धर्म असेल तर आपल्या संविधानामध्ये लिहिताना त्यांनी प्रभू श्रीरामांचा फोटो नसता लावला. त्यांना जर एवढा द्वेष असतात, त्यांना 370शी काही घेणे देणे नसतं, त्यांनी कधी मुस्लिमांवरती बोलले देखील नसते. पण तेच बाबासाहेब या सगळ्या गोष्टी बोलतात. याचा अर्थ जरा समजून घ्या. नको त्या वाह्यात मार्गाला जाणं राजकीय दृष्टिकोनातून सोडून द्या. कारण तुम्ही हिंदू आपणही हिंदू फक्त आपल्याला जातीमध्ये पाठवलंय. कधी कुठल्या मुसलमानाची जात आपल्याला माहिती आहे का आतापर्यंत? नाही, कारण ते बाहेर येऊ देत नाहीत, ते त्यांच्यापर्यंत ठेवतात, धर्म म्हणून एक राहतात. आम्ही जातीत वाटलोय. आम्ही ब्राह्मण, शूद्र, वैश्य, दलित या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही वाटलो गेलोय. बस आम्ही हिंदू म्हणून कुठे आहोत आणि काय आहोत? म्हणून हे जे वर्ण राहुल गांधी बिंदी हे येत आहेत ना, हे फक्त तुम्हाला दिखावेगिरी करतात, दिखावेगिरी फक्त करतात. हे संविधान हलवतात ना, नाचवतात. चला त्या संविधानाची चेष्टा केली हो. आपण पूर्वी कसं शाळेत असताना एवढीशी IMP असायची आणि ते खिशात घेऊन पोरं फिरायची. त्या संविधानाची प्रती छापून हलवतात नुसते. हा विटंबना नाही आहे काही, त्यांना संविधानाचं काही घेणं देणं नाही. ती एक पवित्र गोष्ट आहे या देशासाठी, ज्या कायद्या आणि कलमांसाठी. त्यांना तुम्ही छोट्याशा प्रिंटा करून खिशात घेऊन हिंडवताय, हा अपमान नाही? आमच्या संतोष देशमुखांना पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. ही सगळी गोष्ट राजकीय दृष्ट्या केली जाते, एवढं फक्त लक्षात ठेवा. यांना कुणाला काही पडलेलं नाही खालच्या समाजाचं. एवढं झालं असतं तर 60 वर्षात अरे तुम्ही आता तुम्हाला आपल्या दलित समाजाला आरक्षण आहे, कुठेच्या कुठे निघून गेला असता. तुमच्या नेत्यांना तुमचं एवढं वाटत असतं. हिंदूंचे नेते आहेत, हिंदू कुठच्या कुठे गेला असता. हे मुसलमानांचे नेते आहेत, अरे तुम्ही कुठच्या कुठे गेला असता. का नाही गेलात? तुम्हाला फक्त राजकारणासाठी हे केलं जातं. तुमचं काय असं लक्षात ठेवतं, जे 60 वर्षे काँग्रेस होतं ना या देशामध्ये, मग का नाही मुस्लिम पुढे गेला? फक्त तुम्हाला एक ठिणगी पेटवायची, आग शेकत बसायचं आणि बाजूला होऊन जायचं. एवढ्याच सगळ्या गोष्टी या लोकांना जमतात. त्याच्यामुळं राहुल गांधींनी जे काही केलं आहे ना, की जे काही महाराष्ट्रामध्ये येऊन तिकडे जाण्याबद्दल वाद नाही आहे सोमनाथ सूर्यवंशींना पाहण्याबद्दल, पण तुम्ही दाखवून दिलेत की तुम्ही फक्त राजकारणासाठी आलात. आमच्या संतोष देशमुखांची जी हत्या झाली, आमच्या मराठा बांधवाची, आमच्या हिंदू बांधवाची, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. कारण देशामध्ये फक्त आता दलित समाजाला उकसवायचं आहे, पेटवायचं आहे, बस एवढंच फक्त यांचं धोरण आहे. आणि याच सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते इथं आलेत. असोत, बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या घटनेबद्दल मला आवर्जून कळवा.